भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीत भाष्य करत मिश्किल टोला लगावला. आपला पक्ष आपला परिवार आहे, मुलाला तिकीट द्या असं अनेक जण म्हणतात. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांवरती प्रेम करा आणि कार्यकर्त्याला मुलाप्रमाणे वागवा असा सल्ला गडकरींनी दिला. भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. नागपूरच्या टिळक पुतळा परिसरात भाजपच्या अत्याधुनिक आणि सुसज्ज कार्यालय लवकरच सर्वांसाठी खुलं होईल. या कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे कार्यकर्त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे असं मत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं. प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शिक्षक मतदारसंघातनं निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. बच्चू कडूंनी प्रहार शिक्षक संघटनेच्या शिक्षकांसोबत बैठक घेतली, त्यामुळे निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण आलंय. वक्फ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळेमामा हे लोकसभेत अनुपस्थित होते. यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आता त्यांनी स्वतःच यावरती स्पष्टीकरण दिलंय. तब्येत बरी नसल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यात 2000 ते 2014 या काळात वक्फ जमिनींचे महाघोटाळे झाले. त्याबाबत लवकरच सरकार मोठी कारवाई करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे आता या महाघोटाळ्यांमध्ये कोण कोण होतं याची माहिती लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे. वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी रशियन पर्यटक मुंबईहून हेलिकॉप्टरनं दाखल झालेत. पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. दोन्ही ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. मुंबई आणि ठाण्यात तस्करांकडून वेळोवेळी जप्त करण्यात आलेले 340 स्टार कासवांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आलं. चंद्रपूरच्या राजुरा उपविभागातील जंगलात कासवांना सोडण्यात आलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात मनमाडसह बागलाण भागातील शेतकरी संतप्त झालेत. कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वक्तव्याचा निषेध केला. मुळशी तालुक्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात शिवसेना उबाठा आक्रमक झाली आहे. कोकाटेंच्या प्रतिमेला जोडे मारत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. रस्त्यांच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचं समोर आलंय. 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर झालेत. मात्र रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणावरती पक्षी निरीक्षकांकडून पक्षी निरीक्षण सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या 300 स्थलांतरित आणि विविध प्रजाती आढळून आल्याचा पक्षीप्रेमींमध्ये उत्साह बघायला मिळतोय. सांगोल्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्यात यावं यासाठी त्याचसोबत गडाचं नाव बहादूरगड ठेवावं अशी मागणी करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे विटांना फटका बसलाय. शेतीप्रमाणेच वीटभट्टीसाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे. गोंदियातील गोरेगाव तालुक्यातील बबई इथल्या 25 नागरिकांना विषबाधा झाली. लग्नाच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा झाली असून 4 प्रकृती गंभीर आहे, तर यात 8 बालकांचा समावेश आहे. मुंबई पुणे महामार्गावरती दुचाकी चालवण्यास परवानगी नसताना सुद्धा दुचाकीस्वार स्वतःसह परिवाराचा जीव धोक्यात घालून महामार्गावरनं प्रवास करत होता. यावेळी ओव्हरटेक करताना अपघाताचा धोका होता. चांदवड न्यायालयाबाहेर खावटी देण्यावरनं वाद निर्माण झाला होता. या भांडणाचं रूपांतरण हाणामारीत झालं. नणंद भावजाईमध्ये तुंबळ हाणामारी झाली. खामगाव शेगाव मार्गावरती कार आणि दुचाकीचा अपघात झाला. यावेळी अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना 70 लाखांची रोकड भरलेली 2 पोती आढळली. पोलिसांनी 2 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरण परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. मक्काटोला गावात या बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अंबरनाथमधील माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्या कार्यालयात अज्ञातांनी तलवारीनं हल्ला केला. कार्यालयातील दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. सिंधुदुर्गातील चिपी इथल्या विमानतळावरती येत्या 18 एप्रिलपासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग मुंबई अशी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. तर एअर अलायन्ससोबतच इंडिगो कंपनीची विमान सेवा सुद्धा सिंधुदुर्गासाठी सुरू करण्याबाबत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवासी वाहतूक, मालवाहतूक सेवा आणि इतर कोचिंग उपलब्ध
किंवा इतर कोचिंग उत्पन्न एकत्र करून 837 कोटींचा महसूल मिळवत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय. उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाचा गारपिटीनं धुमाकूळ घातल्यामुळे इतर पिकांचं मनमाड, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सटाणा या भागामध्ये शेकडो एकरावरचा आंबा बागांना त्याचा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातील 14% विद्यार्थ्यांची अपार नोंदणी प्रलंबित आहे. 25 एप्रिलपर्यंत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची अपार नोंदणी करण्याचा राज्य सरकारनं अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे मुदतीत प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा ताफा थांबवत महामार्गावरच्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केली. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून नेत रुग्णालयात दाखल केलं. जळगावात ललित कला भवन इथे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या उपस्थितीत कामगारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी यशवंत भोसले मार्गदर्शन करणार आहेत. कडक उन्हाळा सुरू असतानाच अचानक हवामान बदललं असून जिल्ह्यासह राज्यामध्ये काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या हापूस आंब्याचं मोठं नुकसान झालं असून फळगळती होऊन आंबा काळा पडलाय. आंबा बागायतदारांचे 30% अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत पुणे परिमंडळातील 10,266 घरांचं वीज बिल शून्य आलंय. आतापर्यंत 23,147 घरगुती ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतलाय. डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींबाबत सुरू असलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि वास्तुशिल्पकार संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत. मात्र कारवाई न झाल्यामुळे आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल झाल्यामुळे राज्य सरकारची अडचण वाढणार आहे. संजय राऊतांच्या आरोपांना अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं. चौकशी सुरू आहे, त्यामुळे जे चौकशीतनं समोर येईल त्यानुसार कारवाई होईल असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही रुग्णालय असो, चौकशी तर होणारच अशी ग्वाही संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर आदित्य ठाकरेंना मंगेशकर रुग्णालय चालवायचं असेल तर तसा अर्ज त्यांनी करावा असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. गर्भवती महिलेला उपचारासाठी तत्काळ दाखल करून न घेतल्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय. 10 लाखांची अनामत रक्कम भरली नसल्यामुळे गर्भवती महिलेवरती उपचार करणं नाकारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पालिकेचा 27,38,00,000चा मिळकत कर थकवलाय. गोवंश बंदी कायदा असताना सुद्धा 3 वाहनांमधनं जनावरं भरून ही कत्तलीसाठी बीडहून हैदराबादला जाणाऱ्या गाड्या पकडण्यात आल्यात. यात गायी, वासरं आणि म्हशी आढळल्यात. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवरती गुन्हा दाखल केला असून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिरूरच्या फलकेमळा इथे एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रायगडच्या नेरळ शहरामध्ये 350 घरमालकांची बिल्डरनं फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 80% पैसे उकळल्यानंतर फसवणूक झाल्याचं समोर आल्यामुळे घरमालकांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बिल्डर अतिव गाला याला अटक केली आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत 2 आरोपींना जेरबंद केलं. दरोड्याच्या उद्देशानं हे हत्याकांड झाल्याचं तपासात निष्पन्न झालं. महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळावरती फिरण्यासाठी आलेल्या युवकांनी मोबाईलमध्ये महिलांचे, मुलींचे फोटो काढत त्यांचे व्हिडिओ काढले. या प्रकरणी पोलिसांनी 4 टवाळखोर तरुणांना ताब्यात घेत कारवाई केली. नागपुरातील कळमना इथल्या फूड फॅक्टरी आणि आरा मशीन इथे भीषण आग लागली होती. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुजरातमधून खैर वृक्षाची अवैधरित्या तोड करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी तस्करी करत असताना कासा वन विभागानं खैर तस्करांना अटक केली. या कारवाईमध्ये तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 17 मार्चला नागपुरात झालेल्या हिंसाचारातील पीडितांना जिल्हा प्रशासनाकडून मदत निधी त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करायला सुरुवात करण्यात आली आहे. तर हिंसाचारातील मृत इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडी चौकात एक रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला थांबून प्रवाशांची वाट बघत होता. यावेळी सिग्नलकडनं वळण घेणाऱ्या कार चालकानं रिक्षाला धडक दिली. रिक्षा चालकानं कार थांबवायला सांगितल्यामुळे कारमधील कुख्यात गुंडानं शिवीगाळ करत कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला अटक करत त्याची धिंड काढली. गडचिरोली शहरामध्ये चंद्रपूर मार्गावरती असलेल्या दुकान गाळ्यांना आग लागल्यामुळे आगीत 4 दुकानं जळून खाक झाली आहेत. या भागातील वीज पुरवठा सुद्धा काही काळ खंडित करण्यात आला.
रायगडमधील कळसवाडी घटना समोर आलेली आहे. महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करत एका बंद मोडक्या घरात त्यानं सगळे कपडे साठवून ठेवले होते. अचानक कपडे चोरीला जात असल्यामुळे महिलांनी शोध घेतल्यानंतर सीसीटीव्हीतल्या फुटेजमुळे ही सगळी घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मावळमधल्या गहुंजे साईनगरात कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरखाली येऊन एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नागरिकांनी डंपर चालकाचा चोप देऊन त्याला पोलिसाच्या हवाली केलंय. पुण्यामध्ये सरकारी नोकरीचा आमिष दाखवत नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. गेल्या 3 वर्षात आरोपीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ते 30 जणांची फसवणूक केली. त्याच्याकडनं महाराष्ट्र शासनाच्या शिक्क्यांचा वापर करून बनवलेले लेटर पॅड, अनेक बनावट ओळखपत्र, अनेक बनावट नियुक्तीपत्र, विविध बँकांचे चेकबुक्स सुद्धा जप्त करण्यात आले. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या 5पंढरी गावात रामनवमीची यात्रा भरली आहे. मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतलाय. समुद्र किनाऱ्यावरील राम मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली. चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. रामनवमीच्या निमित्तानं 51 फुटांच्या माता महाकाली महोत्सव ध्वजाचं ध्वजारोहण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यवतमाळमध्ये श्रीरामनवमी निमित्तानं राम भक्तांची पारंपरिक वेशभूषेत प्रभात फेरी काढण्यात आली. श्रीरामांची प्रतिमा आणि भगवे ध्वज हाती घेत शेकडो युवकांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला. वाळू शिल्पकार रविराज चिपकरांनी रामनवमीच्या निमित्तानं प्रभू श्रीरामाचा वाळू शिल्प साकारलंय. 1.5 टन वाळूपासून त्यांनी 3 फूट उंच शिल्प साकारलंय. साईबाबांच्या शिर्डीतही रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय. यावेळी लाखो साई भक्तांनी दर्शनासाठी शिर्डीत गर्दी केली आहे. द्वारकामाईच्या दर्शनाला सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळते. रामनवमी निमित्तानं शिर्डीत राज्यभरातून पालख्या दाखल झाल्या आहेत. साईनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात शिर्डीत श्रीराम जन्मोत्सव साजरा होतोय. रायगडच्या कर्जतमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह आहे. कर्जतच्या दहिवलीमध्ये प्रभू श्रीरामांच्या 30 फूट उंच मूर्तीचं उद्घाटन करण्यात आलं. भगव्या पताका आणि रामनामाच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर हा राममय झालाय. नंदुरबारच्या नवापूरमध्ये रामनवमीचा उत्साह बघायला मिळाला. रामनवमी निमित्तानं नवापुरात बाईक रॅली काढण्यात आली. भगवे फेटे बांधून अनेक महिलांनी सुद्धा बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी रामनवमी निमित्तानं दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे झालेल्या काकड आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं. बीडच्या परळीमध्ये असलेल्या गोराराम, काळाराम आणि सावळाराम या शेकडो वर्ष जुन्या पुरातन राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. रामनवमी निमित्तानं या 3ही राम मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरात आज रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. याच राम मंदिरातून संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात येते. या शोभायात्रेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंसह सर्वपक्षीय नेते रामरथ ओढून करतात. नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावरती आता पोलिसांची नजर असणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रांवरती करडी नजर ठेवली जाणार आहे. यावेळी अग्निशमन यंत्रणाही तैनात असेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातल्या 5पंढरी इथल्या प्रसिद्ध राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. रामनवमी निमित्तानं इथे भरणाऱ्या यात्रेला पंचक्रोशीतले भाविक गर्दी करतात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 13,000हून अधिक पोलीस तैनात ठेवण्यात येत आहेत. तसंच सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा ठिकठिकाणी लक्ष ठेवलं जात आहे. पुण्यातल्या एका कलाकारानं श्रीरामनवमीच्या पावन निमित्तानं 520 रुबिक्स क्यूब्स वापरून प्रभू श्रीराम यांचं भव्य मोझेक तयार केलंय. ऋषिकेश किशोर कांबळे असं या कलाकाराचं नाव असून ही कलाकृती साकारण्यासाठी त्याला 2 दिवस लागले. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासा इथे श्रीराम राज्य उत्सव समिती आणि नेवासा तालुका सखल हिंदू समाजाच्या वतीनं प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निघालेल्या शोभायात्रेत भारत मातेसह प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि तरुण तरुणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या छावणीत रामनवमीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विशेष आकर्षण कालभैरव अघोरी आखाडा नृत्य होतं. तर शिवपार्वती यांचं भव्य नंदीवर्ण भ्रमण तसंच बाहुबली, बजरंगबली, हनुमान सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. छत्रपती संभाजीनगरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या जन्मोत्सवाची
धामधूम दिसते. शहरामध्ये 36 शोभायात्रा काढण्यात येणार आहेत. यात 13 फूट उंचीचे श्रीराम, 12 फूट उंच लक्ष्मण आणि 10 फुटांच्या सीतादेवी आणि 10 फुटांच्या हनुमानाच्या भव्य मूर्तीचं आकर्षण असणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरात सुद्धा रामनवमीचा उत्साह बघायला मिळतोय. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हरियाणातील पंचकुला इथे सुद्धा रामनवमी उत्साहात साजरी केली जाते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आज रामनवमीला अयोध्येत 2 लाखांहून अधिक दिवे लावले जाणार आहेत. रामकथा पार्क समोरचा घाट तसंच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. काश्मीरची राजधानी श्रीनगरमधल्या शंकराचार्य मंदिरात सुद्धा रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरातल्या पिंडीवर भाविकांनी अभिषेक केला. अयोध्येत राम मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रोषणाईनं मंदिर उजळून निघालंय. मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. देशभरात रामनवमीचा उत्साह आहे. रामनवमी निमित्तानं उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंडसह अनेक राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. आदिवासी कोळी महादेव जमातीच्या शेकडो वर्षांच्या पारंपरिक परंपरा अद्यापही साजरा होत आहेत. अकोट तालुक्यातल्या रेल या छोट्याशा गावात महादेव आणि माता पार्वतीच्या लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उभं राहावं यासाठी मुक्ताई अंध कल्याण संघ अकोल्याच्या वतीनं शब्दसुरांची प्रकाश यात्रा मैफिलीचं आयोजन केलं. यावेळी सामाजिक जाणीवा जपणाऱ्या रसिकांनी या मैफिलीला भरभरून प्रतिसाद दिला. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी इथे ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्साहात पार पडली. श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करून उचाई सुवर्ण कळशरोहण करत रथाला जागा सोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जंगी मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला. पुसदच्या महाकालेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे चैत्र शुक्ल अष्टमीला भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी शिवपार्वतीची बैलगाडीवरनं वाजत गाजत वरात काढण्यात आली. आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.